हस्ताली टाळी वाजवून मुखाने गजाननाचा नामस्मरण करा. पूजा करावी हेतून माझा येणार आता. मग काय अडचण? त्यावेळी घाई गडबडीमुळे मी आंघोळ करायला विसरलोय. आता असं करा, काय ते समोर देवाची विहीर आहे. हो देवाची विहीर आम्हाला चालणार नाही, कारण संत सभा यात्रा पुष्कळ भरलेली आहे. कुणी हस्त तुटले असतील, कुणी मुखमार्जन केलं असेल, अमंगळ झालेले असणार. माझ्या मंत्र सामर्थ्याच्या मी तळीचा देत नसतो. अभेद तळीचा आहे, भरपूर असं पाणी लागून गेलाय. त्या ठिकाणी आंघोळ करतो. आंघोळ झाली, आता गांजा उधळतो. तुम्हीच म्हणून घ्या. काय ते प्रथम गंध आपण करावं. हो प्रथम आंघोळ कोणी गेली आपण, म्हणून प्रथम गंध मी लावलं. त्या गजनाला आंघोळ घालतो. आमच्या दारीचं तोंडायला वरून वरच्यावेळी बडबडाचा आवाज होतो, पुनश्च खाली धरच्यावेळी चुळचुळाचा आवाज होतो. एकाच धारीमध्ये का जायला नको. नाही आंघोळ झाली, आता पूजेला सुरुवात करतो. पूजा झाली, नैवेद्य आणायला विसरलो. नैवेद्य विसरला? होय तर आता काय करणार? काय करणार? तिथं काय नैवेद्याला पाणी सोडा. होय ना, एका एका पदार्थाचं नाव हरकत नाही. हा देवा खा लाडू खा लाडू संभ्रमानी, हा देवा चकली खा चकल्या संभ्रमानी, हा देवा खाजा खा खाजा संभ्रमानी, वेदांत संभ्रमानी. हा हा खाजा समजलं. हा हा वेदाचा अर्थ काय? ओ खाजा विकून शिल्लक राहतो तो गुळाचा भाग. व्यापारी लोक वेदाने पैसा वसूल करतात, म्हणून वेदांत संभ्रमानी असं म्हटलं. हा देवा खा भांडार खा भांडारात संभ्रमानी. भांडाराचा अर्थ काय? भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी बायका मुलं चप्पट आणि वाटोळ असा पदार्थ करतात. प्रकारात आम्ही त्याला मोदक असं म्हणतो. आम्ही त्याला भांडार असं म्हणतो. तुमच्या भाषेत होय तर नाही की पूजा झाली, नैवेद्याला शिल्लक राहिली. पण शेवट काय म्हटलं हो तुम्ही? आरतीची सुरुवात आम्ही केली. होय तर आरतीचा शेवट असं काय म्हणतात? काय ते? चार हात एक सोंड आरतीच्या पाहिजे. तुझ्या दिसतेच बरोबर वाईट तुझं खायलो. त्याचा अर्थ काय? या गणपतीचा वाहन कोणतो? हो या देवाचं भक्ताचं वाहन देव. हा त्या उंदराने काय केलं ठाऊक आहे? ही आमची सोळं कशी चढून खाल्ली, म्हणून याला वाईट तुझं खायलो. होय तर सोळं तुमचं त्याने खाल्लं. त्यांनी खाल्लं, तुम्ही त्याला वाईट म्हटलं. होय तर त्याला राग आलाय. होय ना, आणि देवाचं वाहन आहे. होय ना. मग त्याच्या आरती सुरुवात करू. जय देव जय देव जय तुम्ही पूजा करताना मागे पुढे करत आम्ही समजलो दक्षिणेसाठी. होय ना, दक्षिणा पाठवून देतो. चला हरकत नाही. पतिया तुझे नाम स्मरणे हो पतिया तुझे नाम स्मरणे हो गणपतिया
जय जय कराच्या नादाला सारी विराट नगरी दुमदुमते. याला कारण काय असे? या विराटानं माझ्या लहान प्रजाजनांच्या बाबतीत सुख, समाधान, ऐश्वर्य आणि आनंद कोणत्याही गोष्टीची न्यूनता ठेवली नाही. सारा जण सुखाच्या डोलाऱ्या डोलतंय. चौकडे आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. ज्याप्रमाणे देव देवता देवेंद्र श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे रुद्र देवता शंकर श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणात वसिष्ठ महामुनी श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे सर्पात वासुकी सर्पश्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे या माझ्या विराट नगरीच्या ठिकाणी हा विराट श्रेष्ठ आहे. म्हणूनच मी माझा भूतकाळ साकार केलाय, माझा वर्तमान काळ मी आकार पण वेद घेतोय भविष्य काळात. कारण हा विश्वाच्या ठिकाणी माझा मला डंका वाजवायचा. या पृथ्वी तलाच्या ठिकाणी असलेले राजकर्ते, सारे राजकर्ते परास्त होऊन माझ्या अन्यात राहिले पाहिजे ही बरोबरी इच्छा बाळगून मी कित्येक राजकर्त्यांवर स्वारी केली. प्रत्येक राजकर्त्यांना मी नामावरण करून मी माझा स्वतःचा कारण जर का मी राजकर्त्यांना नामावरण केलं असेल, जर का मी राजकर्त्यांना नामावरण केलं असेल, प्रत्येक राजा माझ्या अन्यायाचं पालन करेल आणि माझा डंका वाजविण्यासाठी मला कितीसा वेळ लागणार आहे. म्हणूनच मी कित्येक राजकर्त्यांवर स्वारी केली. त्या राजकर्त्यांना परास्त करून माझे मी त्यांना मांडरी बनवले. माझ्या अन्यायाचं ते पालन करतोय. मी अन्य राजकर्त्यांवर स्वारी करतोय त्या वेळी ते राजकर्ते मला सहकार्य करताय. काही शिल्लक राहिलेले राजकर्ते त्यांच्यावर मी विजय प्राप्त केला असेल तर नक्कीच हे पृथ्वीतल माझं होणार आहे आणि बरोबरी मी आता प्रयत्न करतोय. सबस्क्राइब केलेलं होतंय ते सबस्क्राइब केलेलं ते काय असेल काही हाताच्या घोषावर सबस्क्राइबर किती आले? आता माझ्या चॅनलला माझे 2 पण काय त्याचा उपयोग? प्रत्येक वेळी आलाय ते मला अपयश अपयश आणि अपयश. अरे राजकर्त्या तुझ्या राष्ट्रावर प्रवेश केला पण झाला ते काय? प्रत्येक वेळी राष्ट्रवेसी वरून तुझ्यावर मला विजय प्राप्त करायचंय. याच्यासाठी या विराटाला किती कठोर नाव टाकलं पण ज्या वेळी तुझ्या विजय प्राप्त करायचा त्याच वेळी विराट हे नाव सगळे विराट हे नाव सगळे नामाची आणि विराट ज्येष्ठ कलाकार सोमनाथ यांचा नातू
झालं ना इकडे सबस्क्राईबर आणि लाईक बघितली 400 या नादाचा साधारण सबस्क्राईबर पण हे माझ्या देवाबाई कुठे जाणार रोज बोलणं माझ्या त्यामुळे मालुकाच्या सायानं त्रिकलक माझी भ्रमंती पडच विराट नगरीपर्यंत मी आलो विराट नगरीचा राजकर्ता आपल्या अस्तवती विराजवणे आपण जाणे त्याला द्यावी त्याची देवश्री नारद यांचा उमेद माझ्या विराट नगरीपर्यंत झाला आहे त्याचं स्वागत करणं हेच इष्ट देवश्री नारद देवश्री नारद असे उभे खा बसा म्हणतोय हे विराट आल्याला स्वागत करतोय मला ना धन्यता वाटते बसा म्हणतोय हो विराट या नादाची स्वारी या पाताळ मूळच्या ठिकाणी येते आणि दीड मला तू नतमस्तक होतोय आणि तत्पंतले आशीर्वाद देखील देतोय निराश होऊन या वसुंधरेकडे देवश्री नारद योग्य ते तुम्ही जाणीला कारण अधो वदनाच्या धरणीकडे मी पाहतोय याला कारण कसं या विश्वाच्या ठिकाणी माझा डंका वाजवायचा आहे पण असं असताना तो राज करता त्याच्यावर मी प्रत्येक वेळा चढाई केली पण काय त्याचा उपयोग प्रत्येक वेळी अपयश काय करावे विचार विचार आणि विचार म्हणजेच हे विराट तुझ्या मने हाच प्रश्न भेडसावतो आणि याचं उत्तर मी तुला देणार आहे कारण हे विराट तो राजकर्ता पुढे सामान्य नव्हे पण याचं उत्तर आता तुला मी देणार नाही कारण केव्हा एका हस्ताने टाळू पाजत नाही बरोबर आहे कारण तुझा तो बंधू इथपर्यंत येईल तदनंतर त्या प्रश्नाचं उत्तर तुला देईल देवश्री तुमच्या मुखातून 6 शब्द बाहेर पडले एका हस्ताने टाळी वाजत नाही त्याला दुसऱ्या हस्ताची गरज लागते अर्थात माझा बंधूला मी हात द्यावी तदनंतर तुम्ही कारण कथन करत असाल तर माझ्या बंधूला हात देण्यासाठी हा विराट करतोय हे भावनाया दादांचे हातवर झाले आणि उतरत्या पावलांना दादांच्या चरणापर्यंत आणि प्रथम दादाला नमस्कार करावा आणि तदनंतर कोण दादा हा विश्वजित आपल्या चरणी नतमस्तक होतोय तुमचा आशीर्वाद सदैव राहू दे आहे आशीर्वाद देवश्री नारद कुणी जरी म्हटलंय मोठ्या बंधूपेक्षा लहान बंधूचं रक्त हे सळसळत असतं तो पराक्रमाने मंडित झालाय आमचा झालेला अपमान आम्हाला विजयश्री प्राप्त होत नाही त्याच्यामुळे क्रोधायमान झालाय आणि त्याच्या नजरेसमोर आपण दिसला पण माझ्या बंधूकडनं जर तुमचा अपमान झाला असेल तर क्षमा मी मागतोय हे विराट हा तिथपर्यंत जाणार आहे कारण अरे क्रोधाने क्रोधामंतू झाला मग आज तुमच्या पदरीचे येत अपयश बरोबर आहे होय ना हे अपयश काय येत नाही आणि अनेक राज्य तुम्ही जिंकले केलं ते भवानी शंकर आणि आजपर्यंत त्या भवानीपुरावर आम्ही कित्येक वेळा स्वारी केली पण लावलाय त्या भवानी शंकर राजकर्त्याने त्या भवानी शंकराचा स्वामी बरोबर आहे दादा आतापर्यंत मी
स्वारी केली आणि आमच्या मध्ये येते ते अपयशवंत आहे. याच्या मुळाचे कारण काय असेल याचा विचार होता नसता. हे विराट, तुम्ही त्याच्यापर्यंत जाणार, तुम्ही जाणार त्याच्यापर्यंत. अरे तो कोणी सामान्य नव्हे. तुमच्यासारखे अनेक हजारो विराट जरी केले तरी तुम्हाला ते शक्य नाही. बोलण्याचा पदार्थ हे विराट, जे भवानी पुरुष त्या भवानीपुरात प्रवेश करून त्या राजकर्त्याला मला नामोहरण करायचंय. त्याच्यासाठी काय करावं लागतं सांगा. हे विराट, याच्यासाठी एकच करावं लागेल. काय ते? कारण जी भवानी माता आहे, जे भवानी मातेचं पाषाण आहे, ते पाषाण या राज्यात आणावं लागेल. तुमच्या मुखातून 6 शब्द बाहेर पडले. त्या राजकर्त्याच्या राज दरबारी त्याच्या राष्ट्राच्या ठिकाणी त्याच्या पूर्वजांनी प्रस्थापित केलेली ती पाषाण रूपी मूर्ती आहे. एवढंच हा विराट काही कमी नव्हे, मी काही सर्वसामान्य नव्हे. त्याने पाषाण दगडाचं स्थापन केलंय, मी सुवर्णाचं स्थापन करेन आणि भवानीची भक्ती पूजन नामस्मरण करेन आणि त्या भवानी मातेला प्रसन्न करण्यासाठी विराट तत्पर होईल. हे विराट, तू दगडाची मूर्ती करशील, पाषाण करशील, पण जी मूर्ती त्या भवानीपुरात आहे ती मूर्ती या राज्यात येईल. तरच मला विजयाची प्राप्ती होईल. देवश्री, तुमच्या बोलण्याचा मजेदार आला माझ्या धाडी. कारण त्याच्या पूर्वजांनी स्थापन केलेली ती मूर्ती त्यावेळी तो राजकर्ता भवानी शंकर तुझं नामस्मरण करतो. हो, त्याच वेळी ती मूर्तिकार सजीव होऊन त्याच्याशी म्हणे बोलते. हो, ती मूर्ती आणण्यासाठी विश्वजित वेळ झाला. यालाच म्हणतात उतावळी नव्हता आणि अरे मी मार्ग दाखविला आणि त्या मार्गाने उचलत्या पावले तुम्ही निघाला. पण पुढे काय घडणार हे तुम्हाला ज्ञात आहे. होय रे नारदा, मला सांग, असं न जाता काय करायला पाहिजे जेणेकरून ती मूर्ती मला मिळाली पाहिजे. एवढं मार्गदर्शन करा. आता तुम्ही त्याच्यापर्यंत जात आहात, शत्रू म्हणून तुम्ही जात आहात. जर काही शत्रूला आपलं तर त्याच्याशी मैत्री करावी लागेल, त्याच्याशी देणं देणे जावं लागेल. गेला पाहिजे त्या राजकर्त्याजवळ. असं कधी नाही. आमचा वैरी आहे. वैर्याकडे वैरत्व विसरून जायचं. कारण जर तुम्ही असं केलं तर ते पाषाण सहजासहजी तुमच्या या राज्यात येणार. जर हे केलं तर नाहीतर तो मुळीच ऐकणार नाही. राजकर्त्यापर्यंत गेले असणार त्याच्याजवळ मैत्रीचं साहित्य, मैत्रीचा हात आमचं कठीण कारस्थान आम्हाला साध्य करायचं आहे. म्हणजे गोड बोलून टाकायला पाहिजे. बरोबर आहे. अरे विलंब कशाला, पर्यंत जायचं गोड बोलून. बरोबर आहे. काटा काढून हा मार्ग कोणता असेल तर भक्ती मार्ग. भक्ती विना मुक्ती नाही आणि मुक्ती विना मोक्ष नाही. हा मार्ग अनेकांना दाखवतोय आणि माझ्याप्रमाणे अनेक सद्भक्त या विश्वाच्या पाठीवर निर्माण व्हावे आणि तुझी सेवा करावी. देवा, तुझं नामस्मरण केल्याशिवाय माझ्या मनात समाधान नाही. तुझ्या कृपेचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहते. नारायण.
पुण्यक्षत्रे किती पापे पुण्यक्षत्रे विनाशती पुण्यक्षत्रे किती पापे वज्रलेपम भविष्यती. पाप पुण्यातून माणसाचा जन्म होतो. पुण्यक्षेत्राकडे गेल्यानंतर अनंत पापाचा रास होतो. ज्या परमेश्वरानं पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण मन आणि बुद्धी 17 कलांनी उद्देवून मानवाचा देह निर्माण केले अशा जगतीच्या परमेश्वरा शतशः प्रणाम शतशः प्रणाम शतशः प्रणाम. भगवान तुझाच अंश म्हणून या भवानीपुरात आम्ही भवानी मातेची मूर्ती स्थापन केली आणि अहोरात्र धान्यवाली सगळी आशनिशयनी भोजनी तिची सेवा करण्याचं कार्य आमच्याकडे होते. भगवान माझ्या पूर्वजांनी मंदिर उभारलं त्या देवीची स्थापना केली आणि वडिलोपार्जित असणाऱ्या मंदिरात आम्ही सदोदित वास्तव्य करण्याचं कार्य आमच्याकडे होते. आणि म्हणूनच तेणेकरून आमच्या जीवनात यशाची पायरी आम्हाला प्राप्त झाली. कारण ज्या माऊलीने आम्हाला जन्म दिला त्याच माऊलीच्या मुखातील शब्द आहे बाबा सत्य ऐश्वर्य आणि धन माणसाच्या जीवनात प्राप्त झालं की माणसाच्या जीवनात अहंकार निर्माण होतो. आणि एकदा अहंकार निर्माण झाला की सुंदर देह रंगवाचा नरकवासा झालेला होतो. म्हणून माणसाच्या जीवनात किती धन मिळू द्या माणसाला मानाचं स्थान मिळू द्या मोठं होऊ द्या पण माणसाच्या मनात मीपणा होऊ नये. आणि एकदा ती मीपणा झाली की सुंदर देहाची राख झाली. म्हणून माणसाच्या जीवनात एकच धर्म असायला हवा तो म्हणजे दीनतेचा. क्षमा बल शक्ताना शक्ताना भूषण क्षमा क्षमा प्रतिरोगी क्षमया लीनतेनं सारं जग जिंकता येतं. दीनता तुझ्या अंतराने ठेव तेणेकरून तुझ्या जीवनाचं सोनं होईल. आई बापाचे शब्द तळाताच्या पोळाप्रमाणे आणि प्रातःकाळी उठावं सज्जल स्नान करावं आणि त्या भवानी मातेच्या मंदिरात जाऊन षोडशोपचारे मंत्राचा जप करून तिची पूजा करावी. आशीर्वाद घेतल्याचा आस्वाद स्वतःच्या मनाशी चाकावा पुन्हा राजप्रसाद आपण यावं. पण केवळ माणसाच्या जीवनात भक्ती असायला हवी. भक्तीशिवाय मुक्ती नाही मुक्तीशिवाय मोक्ष नाही. भक्ती नवविधे श्रवणम कीर्तनम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य मात्र सख्यम. नवविधा भक्ती धर्मग्रंथाचं तर वैष्णव भक्ती शिव शब्दय विष्णू आणि विष्णू शब्दय शिव. केवळ तत्व एक व्यक्ती दोन या तत्वाची भक्ती करण्याचं कार्य आमच्याकडे झालं. म्हणून जिकडे तिकडे आमच्या नावाचा जय जयकार जयघोष बोलला. जय जयकाराचे शब्द कारण तिच्या शांत होते. मनाचा उदय जिथल्या तिथे थांबतो. आनंद मनाचे ठिकाणी झाला की पाश्चात गोष्टीची आठवण होते. आणि पाश्चात गोष्टीची आठवण झाली शंकेची म्हणे सर्वांगाला भेडसावू लागली. का तर आठवतो तो क्षण आणि आठवतो तो दिवस. कारण आई बाबाने माझ्या सेवा केली ती त्या भवानी मातेची पण संतप्ती न होती. आणि संतप्ती नसल्यामुळे वेदोक्त ब्राह्मणांजवळ कर्माच्या गती गणा ते पुन्हा चुकेना. म्हणून ब्राह्मणांजवळ आपलं भविष्य विचारलं. ब्राह्मण म्हणाले सत्य तुमच्या जीवनात आहे तुमच्या जीवनात पुत्र लाभ आहे पण त्या भवानी मातेची भक्ती करा. आणि भवानी मातेची भक्ती करताना तारुण्य निघून गेलं. वृद्धापकाळ आला आणि त्या वृद्धापकाळात त्या देवीला करुणा यांची भाकली आणि प्रसाद म्हणून त्यांच्या कुशकुलात मी जन्माला आलो. आणि जन्माला आलो म्हणूनच त्या भवानी मातेचा प्रसाद म्हणून माझ्या आई बापानं माझं नाव भवानी शंकर ठेविलं. वृद्धापकाळ जवळ असल्यामुळे मी लहान असताना ही जबाबदारी आमच्या माती दिली. आणि उरलेलं शेष आयुष्य ईशचिंतनात घालवण्यासाठी वानप्रस्थ आश्रम धर्म स्वीकारून निघून गेले. त्या दिनापासून एक निष्ठतेने या चतुरंग प्रजेची सेवा करतोय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र त्या चतुरंग प्रजेची सेवा करून केवळ सदोदित नावलौकिक कमवावं हीच आमची सदिच्छा. अनेक वीराने आमच्यावर कैक वेळा स्वारी केली पण त्या भवानी मातेच्या आशीर्वादानं आम्ही ती परतवून लावली. माते हे सर्व तुझंच आहे माझं नव्हे. म्हणूनच माझी एकच विनंती आहे शिकडे तिकडे आमच्या नावाचा डंका जय जयकार गाजतोय. अनेक राज्यामध्ये मांडली गे मी सम्राट म्हणून वास्तव्य करतोय
पण ही लीला कोणाची असेल तर तुझे अर्थात माझी सुखी प्रजा असावी आणि सदैव तुझा आशीर्वाद माझ्यावर असला माझ्या लाख प्रजा जनावर असावा हीच तुझ्या चरणी प्रार्थना जय करीला उदगिताने आशीर्वाद घेतल्याचा स्वाद राजा भवानी शंकरानं मनाशी जगले अत्यानंद समाधान माझ्या घरी आश्चर्य वाटलं आवाज ओळखीचा वाटतोय कोण बरं असेल एकेरी नावानं हाक देणारी व्यक्ती खायला काय हरकत आहे सुस्वागतम अभिनंदन स्वागत आहे आपलं भवानीपुरात आपलं स्वागत आहे विराट काही वेळा तुम्ही माझ्यावर स्वारी केली एक क्षत्री राज्य मिळवावा म्हणून पण आज आश्चर्य वाटलं आनंद विघ्नित झाला कारण हा चोर आमच्यासमोर येण्याचं कारण कळलं नाही पण कोणी का केला दारी आलेला तर कुठल्या जातीचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या धर्माचा याचा विचार न करताना अतिथी देवो भव म्हणून आलेला पाहुणा देवासमान स्वागत आहे राजा मी आमचं स्वागत केला शंकर मला समाधान वाटलं अतिथी आसन मी ग्रहण करणार आहोत तत्पूर्वी तुझ्या नाटक असतो भाई फोंडेकर यांनी माझ्या कलेचा गुणगाराव करण्यासाठी हे लाख मोलाचं पारितोषिक दिले तेव्हा नाट्यरसिकांना नमस्कार करून भाई फोंडेकरांचे आभार मानून माझ्या फोंडेकर वशाचा नाट्य मंडळ दोडामार त्याच्या वतीनं या बक्षिसाचा स्वीकार करतोय धन्यवाद आमचं स्वागत केला अतिथी आसन ग्रहण करण्यासाठी विराट तत्पर होतोय पण विराट स्वसुखाचा त्याग करून विराट नगरीचा त्याग करून तुम्ही या भवानीपुरापर्यंत आलात येण्याचं कारण नाही कळलं राजे आजपर्यंत आम्ही तुमच्या समोर आलो ते कट्टर वैरी म्हणून आलो पण वैर्याचं नातं हे आयुष्यभर टिकू शकत नाही त्याच्यातून मनस्ताप निर्माण होतो पण जर का वैरी न राहता जर मैत्रीचं संकल्पाचं नातं जोडलं जाईल तर ते नातं कुठेतरी अजरामर राहील या हेतूनं माझी पावल्या भवानीपुरापर्यंत पडले धन्यवाद देतो मी तुम्हाला स्वागत करावं तुमचं अनेक वेळा स्वारी करून अपयशाचं गाठोडा घेऊन पुन्हा तुम्ही माघारी गेलात पण म्हणे पश्चातापाने शुद्धता स्वतःच्या मनाकडे झालेली चूक ज्यावेळी खंत करून राहते आणि चुकीची क्षमा मागण्याची इच्छा निर्माण होते त्यावेळी म्हणे शुद्ध होतो शास्त्रानुसार तुमची चूक तुमच्या लक्षात आली तुम्ही शुद्ध झालात आणि इथपर्यंत आलात आम्ही धन्यवाद देतोय मैत्रीचा हात म्हणून
तुम्ही आमच्यापर्यंत आलात, पण माणसाचा चेहरा या सुखदुःखाच्या छटा दाखवणारा असतो. माणसाचे नेत्र फसवे असतात, ओठ काहीतरी खरं सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ज्याला मुखकमल न्याहाळता येतं त्यानं सहज न्याहाळल्यानंतर लक्षात येतो की याच्या अंतराने काहीतरी वावरते. म्हणून म्हणतात ते मनी एक आणि ओटी दुसरं. मग सांगा, मैत्रीचा हात तुम्ही मला देताय याचं कारण काय? राजे, मी तुम्हाला प्रथमच कथन केलं, आजपर्यंत वैरी म्हणून राहिलो. सुंदर नाटरशिको भिकाजी फोंडेकर, आजपर्यंत वैरी म्हणून आलो. आज मैत्रीचा हात तुमच्या हाती दिला, तुम्ही आमच्या मैत्रीचा स्वीकार केला. पण मला सांगा, आजपर्यंत तुम्ही कोणत्या देवतेची भक्ती करता आहात? विराट, समोर पहा, प्रशस्त असं मंदिर आहे आणि ते देवालय कुणाचं असेल माहित आहे का? माझ्या भवानी मातेचं. हा उंच असणारा तो कलश आहे आणि त्या कळसावर भगवा झेंडा फडकतोय. ही भवानी मातेची माझ्या शान आहे आणि या भवानी मातेचा मी उपासक आहे. भवानी मातेचा मी दास आहे आणि भवानी मातेचा दास असल्यामुळं ही माझी चतुरंग प्रजा सुख समाधान ऐश्वर्यात एकसारखी सदातृप आहे. माणसाच्या जीवनात 4 मूलभूत गरजा आहेत: अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा. त्या यथायोग्य सुपूर्त होत आहेत की नाही हे आम्ही त्यांच्याजवळ पाहतो, त्यांना सुपूर्त करतो. म्हणूनच माझी प्रजा समाधानी आहे ती माझ्या भवानी मातेमुळे. राजे, तुमच्या मुखातील मुखोद्गार ऐकले आम्हाला पण समाधान वाटलं. म्हणूनच आमच्या मनोमनी इच्छा निर्माण झाली त्या भवानी मातेची आपण पण भक्ती करावी, जरूर करावी. एक निष्ठातीनं भजन पूजन नामस्मरण करावं अशी मनाच्या ठिकाणी आमच्या इच्छा निर्माण झाली आहे. विराट, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही चतुर्वर्ण प्रजा आहे. पण भक्ती करायला कुणाचा मनोगत व्यक्त करण्याची गरज नाही, जातीभेद करण्याची मुळीच गरज नाही. ज्याच्यामध्ये भाव आहे तिथं देव आहे आणि देव आहे तिथं भाव आहे. मग जर का भवानी मातेची जर तुम्हाला भक्ती करायची असेल, मित्र राहताना तुम्ही आला असाल, एका राज करताना दुसरा राज त्याला सहाय्य करावं. म्हणून तुमच्या भवानीपुरा माझ्या तुम्ही आला. भवानी मातेचं जसं माझं मंदिर आहे तसं तुमच्या विराट नगरीत भवानी मातेचं मंदिर उभारा. तुम्हाला जर धन हवं असेल, मी प्रशस्त म्हणून तुमच्या मंदिराला धन दान केलं जाईल. राजे, मला धनाची आवश्यकता नाही. मग मी मूर्तिका पण स्थापन करू शकतो, पाषाण रूपी नव्हे तर सुवर्ण रूपी पण स्थापन करू शकतो. पण मला त्याच्यात समाधान नाही. समाधान ह्याच्यातच मिळेल तुमच्या मंदिराची प्रस्थापित केलेली ती पाषाण रूपी भवानी, ती भवानी मला द्या. विराट, तुला काय वाटलं? मी एवढा शांत स्वभावाचा आहे म्हणजे तू इथं हात जोडून आलास कसा पडला? म्हणजे मी ओळखलं नाही असं तुला वाटलं का? कसा पडला? अरे तू हात जोडून माझ्या राज्यात आलास, माझ्या जवळ नतमस्तक झालास. पण तुझं मुखकमल मी न्याहाळणार आहे. अरे मुखकमल न्याहाळता ज्याला मुखकमलाच्या छटा जाणीला तो भवानी शंकर तुझ्या समोर उभा आहे. अरे काही वेळा एकमेकांच्या वेळी म्हणून आम्ही एकमेकांच्या समोर उभे राहिलो, एकमेकांच्या प्राणांची आघात त्याच्यावर केले. तो भवानी शंकर एवढा अप्रबुद्धीचा असं तुला वाटलं का? अरे तू हात जोडून देवाजीने समजलं तुझ्या मनी काहीतरी आहे आणि त्या मनी नाव सांगण्याच्या इराद्याने तू आलाय. माझ्या भवानी मातेच्या मंदिरात असणारी मूर्ती ही दगडाची आहे, पण ती संजीवनी आहे. त्या संजीवनी दगडात मी प्रेरणा केली आहे, कारण माझ्या भक्तीमुळे ती संजीवनी झालेली आहे. अर्थात ती तुला देऊ शकत नाही. तू आलास तसा माघारीचा. तुम्ही माझा मैत्रीचा हात घेतला, बरोबर आहे ना? बरोबर. मित्र म्हणून ती भवानी तुमच्या राष्ट्रात असली का आणि माझ्या राज्यात असली काय सारखीच मुळीच नाही, मुळीच नाही. अरे भक्ती जर करायची असेल ती निस्वार्थ बुद्धीने करायला हवी. भक्तीच्या माग स्वार्थ असू नये आणि ज्याच्या भक्तीच्या माग
यशस्वी झाला नाही तो अधोगतीला गेला आणि ज्याच्या भक्तीच्या मागे निस्वार्थ आहे तो परमोच्च पदाला गेलाय. यातच फरक आहे. अरे स्वर्ग आणि नरक यातच मानलाय. जो अधोगतीला गेला तो नरकात गेला. अरे जीवन 2 दिवसाचं आहे. जन्माला येतो तो 1 दिवस, मृत्यूच्या शय्यावर जातो तो दुसरा दिवस. पण या जनन आणि मरणात भला मोठा प्रवास आहे. तो सुखकर जाईल की दुःखकर जाईल हे कुणी सांगू शकत नाही. पण ती व्यक्ती नरकाला गेली की स्वर्गाला गेली ही जर जाणायची असेल तर ज्यावेळी मशानभूमीपर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जातात ना त्यावेळी त्याच्या मागावून जाणारे त्याच्याबद्दल काय वाईट ते चांगलं बोलत असतात. जर ती त्याच्या बाबतीत वाईट बोलले मेला ते बरं झालं, जगाचा कंटाळा गेला हे जर त्यांच्या मुखातून आले तर तो नरकात गेला. बिचारा होता होऊन गेला, काही दिवस जगायला होता, परोपकारी होता असे जर शब्द त्यांच्या मुखातून आले तर तो गेला तर परमोच्च पदाला गेला. तुझ्या मागे तो स्वार्थ बुद्धी आहे आणि स्वार्थ बुद्धीने तिथपर्यंत आलाय की स्वार्थ बुद्धी तुझी पूर्ण होणे नाही. राजा सामोपचाराला ऐकत नसाल मला नावीलाज होईल. शेवटी जबरदस्तीनं त्या माझ्यावर गदागदावर येऊन मी माझ्या विराट नदीगंध घेऊन जाईल. सत्य शोक करताना भवितव्य न चिंते वर्तमान काले बुधन करते आणि मागे गेला तर भूतकाळ पुढे येणारा भविष्यकाळ. वर्तमान काळाशी झुंज देण्याची हिंमत भवानी शंकराचे. अरे जैसा तू माझाशी तैसा मी तुझ्याशी. अर्थात जर का व्याघ्र म्हणून इथं आलाशी शरसंधान करून या व्याघ्राला भूमिगत करण्याची हिंमत या व्याघ्राची आहे हे मात्र विसरू नका. तुझ्या राष्ट्रात मी प्रवेश केलाय तो इथून जाण्यासाठी नव्हे. जाईतो कसा तुझा भाग करे सामोपचाराने जर ऐकला असेल तुझा भाग करून हे पाषाण घेऊन जाईल. अरे मरणाची तवडा कुणाला. अरे ज्याला स्वार्थ आहे त्याला. अरे मरण हे जगदोस्त आहे. अरे मृत्यू कटू शाश्वत आहे. मृत्यू मागे म्हटल्यानंतर तो जात नाही, हे म्हटल्यानंतर तो येत नाही. पण हे जगाच्या पाठीवर वळवळणारी प्रत्येक माणसाची जात मृत्यूवर मात करू शकते. मी चिरंजीव आहे असं म्हणू शकते. पण ज्यावेळी तो काळ येतो ना आप्त इष्ट सगळे सोरे इथेच थांबतात, कुणी सोबत करू शकत नाही. पण त्याच्या जीवनात जर हवा असेल केलेली कीर्ती आणि मिळवलेला पुण्य हे त्याच्या जीवनात प्राप्त होणार आहे. आणि ते जर का तुला मिळवायचं असेल दिलेला संधीचा सर्वात जाई तो मरणाची भीती मला मिळत नाही. जाण्याला भवानीपुरात पावलं टाकले स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सामना कोणीपणीमध्ये त्याचे गोल पाठ तोडण्यासाठी त्याच्या हस्ता तोडण्यासाठी हा विराट पुरवणार आहे. विराट मनाच्या म्रियते कदाचित भद्वा भविता भया अजोनित्य शाश्वत आहे. हन्नते अन्नमानेश्वर आहे. आत्मा अविनाश आहे. शरीर नाशिवंत आहे. नाशिवंत शरीराचा भलाबुरा जर करायचा असेल तर रोगी म्हणून मरण्यापेक्षा रणभूमीत मेलेलो परमोच्च पदाची प्राप्ती गाठते. अरे रोग्याचं जीवन मला नकोय, मला हवंय ते विराटचं जीवन आहे. तर का सत्कर्मासाठी मी मेलो हा सुद्धा स्वर्गाची पायरी चालेल. त्या भवानी मातेसाठी मी माझा देह दारातीर्थी ठेवायला तयार आहे. पण अर्थाचा थेंब असेल तुला मात्र शक्य होऊ देणार नाही. आणि जोपर्यंत ही मूर्ती मला मिळत नाही तोपर्यंत पुनश्च हा विराट जाणारच आहे. मूर्तीसाठी जर राहत नाही का तू कोणा करणार असेल? ती मूर्ती तुला मिळणार नाही. माझ्या स्वर्गाची जरा थांब ना, नाव घेऊन जा. डाळी वाजू दे का?
नीतीचे डाव कसे टाकावे पूर्णपणे ज्ञात आहे. एक ना एक दिवस ही भवानी मातेचा प्रशांत ज्यावेळी घेऊन जाईल त्याच वेळी काही वेळा तू स्वारी केलीस. अरे स्वभावच तुझा तसं आहे. केव्हाही कधी कसाही आहे. मी समर्थ आहे. कारण अनेक वेळा तू स्वारी केलीस पण अपयशाचं गाठोडं घेऊन पुन्हा येऊन गेलेस. नाही तुझा पाठलाग करणार, नाही तुला अर्वाच्य शब्दाला तारण करणार. आणि स्वभावच तुझा तसं आहे. त्यात आणि वेगळं काय होणार आहे? ठीक आहे, पण हा काय प्रकार? नभोमंडळात नारायण नामाची ललकारी. हे त्रैलोक्य वंद्य पुरुष, हे ब्रह्मवंदा, यावं यावं या भवानी घरात यावं. स्वागत आहे आपलं. वरावर रणनमाची ललकारी. हे ब्रह्मवंदा, हे विप्रश्रेष्ठा, हे विराज, कोटी कोटी प्रणाम. आहे शिवानी मंगळत्रेचा आशीर्वाद आहे. साधू संत घरापुढे जीवन दुसरा. अभिनंदन. कारण देवदेवतारा तुम्ही वंदनीय आहात, पूजनीय आहात. स्वर्ग मृत्यू पाताळा तिन्हीतलात आपलं भ्रमण आहे. अरे चुकलेला मार्ग दाखवावा, अनाथाला सनात करून सोडावं आणि दुष्ट दांभिकांचा हनन होण्यासाठी देवाला सहकार्य करणारी शिकणारी होती. या दोन्ही कर्माचे मस्तकी चर्चित करावे, स्वतः कौटुंबाची काय करून घ्यावी. पण माझ्या मामाने या दोन हे शिवानी मंगळत्रेचा कोण येता
हो. स्वतःच्या उठाताची काय पुरीत करून घेतला असवाय त्याच्या हवाई शंकराला राज हा, यक्ष प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. कसा कोणता? कारण हा, काही वेळा आमच्या राजा प्रासादी तुम्ही आला, हा, आम्ही मनोभावे तुमची सेवा केली, होय राजन. प्रसन्न मनाने तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला. हो, आजही मी तोच प्रकार माझ्या जीवनात केला. मी माझं माम आणि मस्तक आपल्या पदकामध्ये लीन केलं, चरणाचे रजतकर मस्तकी चर्चित केले हा, आणि मुखकमलाचा निहाळत असताना आमच्यामध्ये विषण्णता निर्माण झाली. आमचं मन वाऱ्यावर वेगानं धावू लागलं, हा, अस्थिर मन झालं. हा. सांगाव भूत भविष्य वर्तमान नान्य ठिकाण शक्ती ही तुमच्यात आहे. होय राजन. मग माझं स्थिर केलेलं माझं मन तुमच्या पदकामध्ये अस्थिर मन माझं का झालं? प्रश्नाचं उत्तर मला हवं. तुझ्या संपूर्ण देहाचं निरीक्षण मी करतो. हा. त्या परमेश्वराचं गुणगान तू गातोय. पण माझा लक्ष तुझ्याकडे नाही. काय? कारण माझ्याकडे लक्ष नाही. माझा एक प्रश्न आहे तुला. मला प्रश्न आहे, ऐकू द्या प्रश्न. राजन, मला सांग, काय? समोर पहारी हे समोर दिसणारं भवानी मातेचं मंदिर, ही जी वास्तू, या वास्तूची उभारणी, हे वास्तू कुणी उभारलं? माझ्या पूर्वजांनी उभारली. होय ना? ही वास्तू पूर्वजांनी उभारलेली आहे. हा. मग आजच प्रश्न का? राजन, काय? तू त्या मंदिराकडे पहा, कारण नित्यशा त्या भवानी मातेची भक्ती करतोय, भजन पूजन करतोय, पण तुझा लक्ष त्या मंदिराकडे नाही. हा, कारण प्रतिदिन त्या मंदिरात गेल्याशिवाय, पूजा केल्याशिवाय माझ्या मनाला समाधान नाही. त्या मंदिराची देखभाल मी करतोय, आणि असं असताना तुम्ही म्हणताय त्या मंदिराकडे तुझं लक्ष नाही. बोलण्याचा अर्थ कळला नाही. बोलण्याचा अर्थ कळला नाही मला. म्हणजे नेमकं आपल्याला काय म्हणायचंय? ही जी वास्तू आहे, हा, तुझ्या नेत्राने पहा. अरे ही वास्तू जीर्ण झाली, पुरातन झालेली ही वास्तू कशी दिसते पहा. देवऋषी, हा, आतापर्यंत मी त्या मंदिरात प्रतिदिन जात राहिलो, पण ही वास्तू आहे ती माझ्या पूर्वजांनी उभारलेली वास्तू आहे. हा. ती आता जीर्ण झाले, म्हणजे तुम्ही माझ्या सेवेकडे लक्ष न देता त्या जीर्ण झालेल्या वास्तूकडे तुम्ही लक्ष दिलात. आणि बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण मी आता सम्राट आहे. माझ्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे त्यांच्या जवळ धनदौलत होती त्याप्रमाणे ते उभारलेलं आहे. आता मी सम्राट आहे, अनेक राज्यामध्ये मांडलिक आहे. मग ती वास्तू मला बांधण्यासाठी कितीचा वेळ लागणार आहे? म्हणजे त्या वास्तूचा जीर्णोद्धार मी करावा अशी तुमची सद्भावना आहे. होय राजन. मग सांगाव, तुमचे शब्द मी प्रार्थने मानणार आहे. हा. त्या वास्तूचा मी जीर्णोद्धार करणार आहे. पण ती वास्तू उभारत असताना माझ्या पूर्वजांनी शिवमूर्तावर ती वास्तू उभारली, मग त्या वास्तूचा विसर्जितपणा करण्यासाठी शिवमूर्त नको का? राजन, तुझं म्हणणं अगदी योग्य आणि दिवाळ सत्य आहे. मग? कारण त्या पूर्वजांनी जी वास्तू उभारली हा, त्याने योग्य असा शुभ दिवस, आणि आज तू त्या वास्तूचं विसर्जितपणा करणार आणि तदनंतर होती मेला. सुशोभीकरण करणार आहेस. बरोबर आहे. पण याच्यासाठी तू काय करशील? काय करायला हवं? तर सप्त सिंधूंचं जल घेऊन ये. सप्तशृंगांचं जल. हो, आणि तदनंतर तुम्ही उभयंता हा, त्या मंदिरासमोर बसून षोडोपचार पूजा करा. वेदवक्ते ब्राह्मण बोलवा, कारण या विश्वात देवदेवताने 7 या दिवसाला 7 या अंकाला तत्व आणि महत्व दिलंय. सप्त सिंधू, सप्त घटिका, सप्त ऋषी, याप्रमाणे आजपासून 7वा दिवस, आणि या 7व्या दिवशी या कार्याला प्रारंभ कर. ठीक आहे. आजपासून 7वा दिवस आम्ही आमच्या जीवनात प्रार्थने मानणार आहे. हो. मला वेळ न जवळता त्या देवाचा विचारपूर्वक करून नाव करण्यासाठी माझ्या भावाने सांगितलं आहे. भस्मौटी
आज या भवानीकडे मनाला आनंद आणि प्रसन्नता वाटते, कारण सर्वत्र सुख समाधान आहे. आई बाबांच्या सहवासात आणायची तर नंतर आणि तरुण देतात. भवानीपुरातील राजकर्ते भवानी शंकर यांच्याशी माझा विवाह संपन्न झाला. खरंच प्रत्येक स्त्रीच्या मनीची भीती असते तशी माझ्याही मनी होती, कारण नव होती आठवत मला तो आणि ही नव होतो. या नवीन रूपी संसारात जेव्हा मी पदार्पण केलं, लग्न जरी एकाशी झालं तरी अनेकाशी नाती जुळली गेली. प्रत्येकाचा आदर सत्कार कसा करावा, प्रत्येकाचा मान कसा राखावा आणि ज्याप्रमाणे आपण त्यांचा आदर सत्कार करतो त्याप्रमाणे निश्चित आपल्याला तेवढाच सन्मान मिळेल हीच इच्छा होती. आणि ज्याप्रमाणे ही लाख जनता आपल्या राजांचा जो आदर करते, कदाचित माझा आदर नाही केला तर ही सुद्धा भीती होती. पण नाही, या राज्यातील सारी जनता ज्याप्रमाणे राजकर्त्यांचा आदर सत्कार करते त्याप्रमाणे माझाही केला. तोच मान सन्मान मलाही दिला. आणि हा म्हणता हा संसार, हा नवीन व्यक्ती संसार पुढे चालला आणि हा संसार सुखाचा चाललाय तो एकाच गोष्टी, त्या भवानी मातेच्या आशीर्वादाने. तिचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून तर हा संसार सुखाचा चालला. आणि माझ्या मनोमनी तर एकच वाटत, आज कित्येक दिनानंतर दासींकडून संदेश मिळाला की माझे सौभाग्याचे धनी माझ्या महाल येणार. माझा पूर्ण आत्मविश्वास सांगतो, कारण माने मनाचा तेजस्वी आत्मा जर कोण असेल तर तो पद्मे परमेश्वर आणि नित्यशा सेवा करणं हा पत्नीचा धर्म तो मी सदैव स्वीकार. म्हणून एखाद्या चातक पक्षाप्रमाणे वाटेत सर्व नेत्र लावून कधी एकदा येते
आणि माझ्या दुसरे बरंच सांगवल करते. असंच मनोमनी वाटतं. हो, असंच मनोमनी वाटतं. संसार हा अमृतात उंबरठ्याला मी उभे राहिलो, बारकाईने निरीक्षण केलं. अत्यानंद झाला. अत्तराचे सडे, मौतिकाच्या रांगोळ्या, गुढ्या तोरणे उभारले. या आमच्या स्वागतासाठी आम्हाला कळलं. पण आज आम्ही आमच्या मनानं ठरविलं होतं की लाख जीवनतेचा विचार आमच्या जीवनात आम्ही केला.
अनेकांच्या संसाराचा विचार केला, बरोबर. पण एका जीवाचा विचार केला नव्हता. कारण अनेकांचे संसार सुखमय होण्यासाठी आम्ही भगीरथ प्रयत्न केले, पण एक जीव आमच्यासाठी तळमळतोय म्हणून त्या जीवाला आशीर्वाद देण्याचे इराद्याने आम्ही इथपर्यंत आलो. देवी, तुझा विचार आम्ही केला आणि म्हणून तुझ्यापर्यंत आम्ही आलोय. पण देवी, किती दिनानंतर तुम्ही आला. त्याला कारण आहे आणि महत्वाचं कारण आहे. कारण इतरांचे जरी संसार आम्ही सुखमय केले तरी स्त्री शिवाय माणसाला सद्गती नाही आणि स्त्री शिवाय माणसाला शोभा नाही. तेव्हा तुझ्याशिवाय मला शोभा नाही, माझ्याशिवाय तुला शोभा नाही. पण जरा पाहा गं, तुझ्या सज्जात तुझ्या उभं राहून पहा, समोर तुला काय दिसतंय? या माझ्या महालाच्या सज्जात जर उभं राहून पाहिलं काय दिसतंय तुला? तर आपल्या भवानी मातेचं हे भव्य दिव्य मंदिर दिसतंय आणि तो गगनाला वेढलेला मंदिराचा कळस. हे सारं काही इथूनच दिसतंय ना? मग देवी, आज देव ऋषींचं आगमन आमच्यापर्यंत झालं. ती पूर्वजांनी वास्तू निर्माण केले, मग त्या वास्तूचं जीर्णोद्धार तू करावं. पूर्वजांनी केलेली वास्तू ती जीर्ण झाले, अर्थात तिचं सुशोभितपणा करून ते भव्य दिव्य मंदिर तू उभारावं असं देव ऋषींचं म्हणणं आहे. हा, पुन्हा ते उभारायचं आहे. आम्ही सम्राट झालो. पूर्वजांना जे होतं धन, त्या धनातच त्याने उभं केलंय, पण आमचा जवळ एकूण असं धन आहे. तेव्हा आता थांबायचं नाही. म्हणून माझ्या नोकर माणसाला मी आज्ञा केली का मंदिरासमोर भव्य दिव्य मंडप उभारा. त्या मंदिराचा विसर्जितपणा करून मला लवकरात लवकर ते उभारायचंय. पण वेदोक्त्या ब्राह्मणांना बोलविले, सप्त सिंधूचं जल आणण्यासाठी गेले, सप्त सागराचंही जल आणण्यासाठी गेले आणि वेदोक्ते ब्राह्मण गेम खेळायचा काशीहून आले आणि त्यानं आचरण केले. त्यांच्याकरवी त्या मंदिराचं विसर्जित करायचंय. तेव्हा उभयता आमचे, आम्ही जे यजमान आहोत, लवकरात लवकर जायला हवं, विसर्जितपणा करून मंदिर भरायला. आणि ह्या पोरग्याने तर माका शापच जाग्यावर बसवलेली. ऐक ना, जकडा येळे पाक पाक पाकतोय, मासो गावत नाही. या देवाक नमस्कार, त्या देवाक नमस्कार, देव नवसा काय भावाय नाही आणि मासो काय माका गावाय ना. बरा नित्या भावकेनच त्या जाग्यावर बसवलेली, शेजाऱ्यांनी बसवलेली, शेजाऱ्यांनी माका जाग्यावर बसवलेली. मासे गावकऱ्यात कसे बरा मासे जेका जेका दिलंय तो परत काय माझ्यावर बघित नाही. अरे उधारी तरी पाटली आणून देवा. पुढे पण झाला मला पाटली उधारी कोण बघित नाही माका माहिता. जेलू काम बिले गुले बंदा काय आता माझ्यावर कोण बघित नाही. जाऊदे देवा काळजी काय माहिता. बरे ती झाले पोरांना माका सांगले बाबाजी तो कोण पाटली उधारी द्यायच नाही, माझ्यावर जायचं नाही. माझ्या नसल्या तरी चालते. आता तुझ्या हाडाची काढा झाली, बचाचा तुटुना झाला. कोणी ठरवलं समुद्राचा माझ्या जायचा ना. त्यांनी पण उधारी असतात ती माझी हालून देऊन पाय भरलं. पण पोर माझा या खानाचा असा तसा नव्हे. पोरान काय सांगलेला बाबाजी बसान खा. अरे बसान खायचा खातलं आणल्याशिवाय कोणाला हात पण काय हा पोराचा
एकच जग माझा पोर ऐकला, ज्या जगात नवस्कर त्या जगात नवस्कर म्हणून पोर झाला. पण त्या पोराचा मग ऐकत नाही. माणसाच्या पुढे फुरफुर फुरफुर सांगते काय काय काय. नाच्या जरी पोर असला आणि लाडाचा पोर असला तरी वाढवायचा कसा. बापाच्या धाकात राहा पण पोरं आताची ऐकत नाही. माका सांगणे बापाची दुधाची बाटोबाटू झालेलं हाक. पोरांच्या गजाली सांगायचे कोणी नाही ऐकायचे कोणी. सगळ्या चालतं ऐकलं मी लोकांचं घडते पण माझा कोण येऊन कोण झाला पोराची काय झाला कोण माझा थांब रे. आणि बापूस वय या घरात हाक मारतोय. बापूस वय घरात ना. अरे बापाची अरे बापाची काय वय करतलो. अरे ए बापाशी अरे काय वय तुका सांगतलो. एक सारखा हाक मारतोय घरात पाठी पुढे बघितलंय. तू खई गेलस खोटा बोला नको. माका सांग 8-15 दिवस झाले माशाचं वय भीम नाही होय ना. मग हय घरात बसा काय वय करतला तुझ्या काय. ए बापाशी अरे बापाशी ज्या ज्या येळे तू या जातस त्या येळे तू पाठी येतस. 8-15 दिवस झाली माशाचं वय भीम नाही. किती माहितात तुझ्यामुळे. अरे कारण मी तू असस काय केलंस तुला सांगतस. माका सांग जेव्हा जेव्हा तुका मासे गावले तेव्हा मासे कोणाही दिलंस रे. दिलंय तेव्हा दिलं पण आता तो काय माझ्यावर बघित ना. काय दिलंय तेव्हा दिलंय खाल्ले. ए बापाशी आणि हात फुसले. जका तू मासे दिलंस ना त्यांना तू सत्यानाश केला ना. काय म्हणजे अरे बापाशी जका मासे देऊची पण कोण टाकू नये. ह्या तुझ्या लक्षात नाही काय. अरे पण कोणी ठेवले ना तर आपण काय करूचा. माझ्या धंद्यावर ठेवलं काय माझ्या धंद्यावर म्हणून माझा धंदा चालत नाही. म्हणाल वय आपला मासे वय गावात नाही. हे बापाशी माका सांग ज्या वेळेत तू दर्यात जातस वय त्या वेळेत खांबऱ्या देवा हात जोडून जातस ना. मग तो खांबरो देवा आतापर्यंत पाठी पुढे किती असा. माका सांग जर जाऊचा असात तर खांबऱ्या देवा वय गाणा घाल. खांबरो देवा नवसात वय पावलं तर आमका वय नक्की मासा काय. ज्यांनी कोणी माझ्या धंद्यात फिरवली मग बापाशी असं असत ना तर त्या खापऱ्या देवा वय गारणा घाल. खापरो देव जर प्रसन्न झालो ना तर आमका वय मास गाव असं माका वाटतं. मग बापाशी येळ किती 8-15 दिवस झाली माशाचा भीक नाही पैसो नाही. सगळ्यांनी वय हात हातीतला खाली ठेवा. ऐकलं होय त्यांनी सगळं घोटाळं केलं आणि माझा धंदो बसवले. ए बापाशी मग खापऱ्या देवात असा गाणा गाल. खापरो देव ऐका होय माझं ऐकलं म्हणजे बघितलं होय ना. सांगणं करतो बाबा खापऱ्या देवा
हो साहेबा, एकच माणूस हा, बाकी सगळे लिंबू आले हो. काय सांगतो एक पण होई महाराजा म्हणत नाही, म्हणजे गपचिप काम केलेलं आहे. हे सगळे गपचिप काम केलेलं आहे. हे सगळे की काय सगळे सगळे काय सांगतो एक माणूस माझ्या म्हणा आसाने एक ते एक हा? आसाने सांगणं वय करतोय परत होई महाराजा म्हणा हा. बाबा खापऱ्या देवा आत्ता डोळे उघडले. ऐकलं त्या सांगांचा लाला चांगलंय हो. सांगण केलेला होय ऐचल्याच्या ठिकाण धारा होय महाराजा. आणि वय गणित याद करा भाग्या नदी धरा जरी आडापिडा असले तरी हातामाग बाजू कर चुकीच्या पानावर समज घे चुकीच्या पानावर चुकी गाळण करून घे समुद्रात जातय झाडा टाकतय मासो गावासारखो कर नंतर तुका नालकुमध्ये चला या महाराजा आता मात्र खापरो देऊन नक्की पावतलो झोपलेला असलो तरी उत्तर काय म्हणतो काय बापाशी जय जय बाबा दशावतारी कलावंत त्या खेळात दर्यावर जाऊया आता ये नको कारण माशी वे गावात होय त्यासाठी नंतर बापाची मुले दिसत बापूस गेलो श्रमजीवी माणसं काबाड कष्ट करते मंदिराचं विसर्जन करा झालं पाया रचण्याचं कार्य चाललंय आणि श्रमजीवी माणसं ज्या प्रकार उन्हात एकसारखी काम करताय विचारांच्या ठिकाण आणि मंदिर लवकरात लवकर उभं राहणार भाग करा उशिमा वाटलाय सांगितलं होतं पुन्हा येईल. आलोय. पुन्हा येईन हा? म्हणून तो आलाय कारण मी एकटाय माझ्या समवेत सैन्य नाही हा? मंदिराची उभारणी आम्ही केले आणि मी एकटा त्या श्रमजीवी माणसांना पाहण्यासाठी रगनानंतर या सागराच्या किनारी थंड वातावरणाच्या वृक्षाच्या छायेखाली विश्रांती घेत असताना तू माझ्या समोर आलायस तेव्हा अरे तू सर्प म्हणून आलाय उत्तर सोडणारच आहे उत्तर सोडण्यापूर्वी तुझी फणा ठेचणार आहे मी अरे मागच्या वेळी आलो तर एकटा चालू होतो आता येताना एकटा नाही आलोय माझ्या बंधूला समवेत घेऊन आलोय. याचा मला समाचार घ्यायचा आहे. होय दादा हा. याच्या करता याचा समाचार घेणच घे अरे वा राजकर्त्या तुला काय वाटलं तुला काय वाटलं हो म्हणून मी घेऊन जाईन नाही घाबरणार अरे महापुऱ्या झाडा राहते ते लवाळ्या राहते लवाळ्याचं जीवन मला जगायचं नाही जगेल तो वृक्षाप्रमाणे जगेल खंबीरपणे जगेल व्याघ्र म्हणून जगेल शेळी म्हणून नाही करणार एक लक्षात ठेव कारण किती हत्तीला जरी जखडबंद करून ठेवलं तरी तो मांस भक्षण नाही करणार आणि व्याघ्राला पिंजरा जखडबंद केलं म्हणून तो कवच नाही करणार व्याघ्राच्या पोटी जन्माला मी आलोय मरेन तो स्वाभिमानानं मरेल आणि जगेन तोही स्वाभिमानानं जगेल अरे तुला प्रथम थांब
तुझा भाऊ वेद घेत असेल तर त्या भावाला मी साथ तू भेटकर म्हणाला पण हे भेटकर काय काय केलं हे तुला कधी कळणार नाही लक्षात घे तुला आणि म्हणून जर का वाजाचं म्हणाला असेल आज चला आज म्हणा शिल्लक ठेवणारे म्हणून एकच सांगतोय तुला ज्या तू आणि मातेचा जीर्णोद्धार करणार आहेस ते पाषाण कर माझ्या स्वाधीन मुळीच स्वाधीन होणार नाही. काय तुला काय वाटलं काय इतरत्र स्त्रिया जेव्हा त्यांचं सौभाग्य जातात त्याप्रमाणे आसव ढाळत बसणारी ही मार आणि पद्मावती नव्हे. कारण माझं सौभाग्य जरी नसलं तरी सुद्धा त्या पाषाणाला हस्तांतरण देणार नाही. विराट पण हटले एक पाषाण मी घेऊन जाणार नाही पण ज्याप्रमाणे राजकर्त्याला या महाकाय समुद्रात फेकला त्याप्रमाणे ज्या पण देहाची विल्हेवाट लावण्याची विराट तू हे जे करतोयस ते स्वार्थापोटी करतोयस. अरे कारण तुला भक्ती समजली नाही. तुझी जर भक्ती खरी असली असती तर तुझ्या मंदिरात जी मूर्ती आहे तिने तुला आशीर्वाद दिला असता. पण तुझी भक्ती स्वार्थापोटी म्हणून तुझी देवी आता तुला प्रसन्न होत नाही. म्हणून दुसऱ्याच्या मंदिरातील मूर्ती हस्तगत करण्यासाठी तू परत आला. पण लक्षात ठेव त्या मूर्तीला हात लावून देण्यात स्वार्थी
सोडलं ये जो वैरी अरे माझ्या पाय वरती करायची तर तुझ्या हातासाठी आमची लढाई होईपर्यंत लढाई जाय अरे स्वातंत्र्य याचा सोयराचा पाय होईल आणि पाय होईल आणि पाय होईल आणि सियाची आया ही लबाड लागण्याची आहे एकच पाय एक पाय तू कोणत्या धर्माला प्रतिकार करणार आहे हेच मला पाहायचंय मला मला लाकडा का मारू सांगे